1 जून रोजी दोंडाईचा शहरातील स्टेशन रोड भागात असलेल्या एका मोबाईल दुकानावर अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकून दुकानात झोपलेल्या वृद्ध इसमाचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली होती। यातील संशयित आरोपींना अवघ्या 8 दिवसातच पोलिसांनी अटक केली असून या चोरीचे मोबाईल विकणाऱ्या योगेश उर्फ विठ्ठल कान्या शामराव पारधी व शांतीलाल उर्फ शांत्या गेंद्या ठाकरे ह्या दोघांना दोंडाईचा पोलिसांनी अटक केली आहे। मोबाईल चोरी प्रकरणी एका गुन्ह्याचा शोध घेत असताना या दोघा आरोपितांना पोलिसांनी ताब्यात घेतले। नेमके यावरूनच 1 जून रोजीच्या रात्री शहरातील शिवाजी पुतळ्यालगतच्या श्रद्धा मोबाईल या दुकानात अज्ञातांनी दरोडा टाकत दाऊळ येथील सुभाष विष्णू पवार या 65 वर्षीय वृद्ध इसमाची दगडाने ठेचत हत्या केली होती। या घटनेच्या महिन्याभरापूर्वीच संबंधित दुकानात चोरीचा प्रयत्न झाला होता। या खुनासह मोबाईल चोरीच्या घटनेचा तपास करणाऱ्या दोंडाईचा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक डी वसावे यांच्या तपासी पथकाने ही कारवाई करत अवघ्या 8 दिवसातच यातील आरोपींना शोधण्यात यश मिळवले आहे। दिनांक 2 जून 2016 रोजी दोंडाईच्या शहरात श्रद्धा एजन्सीचे मालक सुभाष विष्णू पवार हे आपल्या दुकानासमोर झोपले असताना मृतावस्थेत मिळून आले। त्यांच्या प्रथमदर्शनी घटनास्थळी आम्ही जाऊन पाहिले असता तिथे सुभाष पवार यांच्या डोक्याला जबर दुखापत झालेली होती व रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले। त्यावरून आम्ही घटनास्थळाचा इन्क्वेस्ट पंचनामा तयार करून वरिष्ठांना माहिती देण्यात आली। त्यानुसार पोलीस अधीक्षक श्री चैतन्य साहेब हे घटनास्थळी आले। तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री गवळी हे घटनास्थळी आले व शिरपूर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी श्री शेवगन साहेब हे सुद्धा घटनास्थळी आले। घटनास्थळाची पाहणी केली असता तिथे त्यांचे दुकान श्रद्धा एजन्सी नावाचे याचे शटर उघडून त्यातून मोबाईल चोरीस गेल्याचे दिसून आले। त्यावरून आम्ही पोस्टे हद्दीतील सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच दोंडाईच्या शहरातील CCTV फुटेज तपासून काही सुगावा मिळतो का याबाबत माहिती घेतली। तसेच गुप्त माहिती घेऊन चोरट्यांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले। सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः संतोष इंगळे सहाय्यक पोलीस निरीक्षक करीत होतो। त्यावेळेस पोलीस उपनिरीक्षक श्री खांडेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल कदम, पोलीस कॉन्स्टेबल गवळी, पोलीस नाईक मुन्ना शेख, पोलीस कॉन्स्टेबल मायूस, पोलीस कॉन्स्टेबल राकेश ठाकूर यांचे स्वतंत्र पथक आरोपींचे शोधकामी तयार करण्यात आले व आरोपींचा तपास करीत असताना संशयित इस्मांची नावे आम्हाला मिळाली। त्यावरून त्या इस्मांना ताब्यात घेतले व त्यांच्याजवळून चोरीस गेलेले प्रत्येकी एक मोबाईल मिळून आल्याने त्यांना मोबाईलबाबत व इतर चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यांची नावे योगेश उर्फ विठ्ठल कान्या शामराव पारधी वय 19 वर्ष राहणार माळसानगर व शांतीलाल उर्फ शांत्या गेंद्या ठाकरे वय 20 वर्ष राहणार मालपूर रोड रोटरी इंग्लिश स्कूल येथे त्याचे वडील।